कदम आणि दुसऱ्या बाजूला जयराम मांडवकर. पिंपळगावच्या वतीनं 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या समोर विनीत गोलंदाजी करताना दिसणार आहे. सडेने प्रथम फिल्डिंग घेतली आणि पिंपळगाव जो मागील हप्त्यामध्ये झालेल्या स्पर्धेमधील उपविजेता संघ आहे तो यावेळेला बॅटिंग करतोय. हो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला लॉफ्ट केला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ वाईडिश लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरच्या मधून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवलेली पॉवर. 4 धावा येताना दिसल्यात आणि चांगली सुरुवात पिंपळगाव संघासाठी. पंचशील क्रिकेट संघ सडे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आणि तो घेतलेला निर्णय कसा योग्य यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. परंतु वेदांत हो यावेळेला बाहेर निघणारा चेंडू पोझिशन मध्ये येत असताना थोडासा डामाडोल बघायला मिळाला. डामाडोल का मी म्हटले त्याचं कारण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये जर जाऊन तुम्ही बघाल किंवा पुन्हा एकदा मागे जाऊन बघाल या चेंडूला तर बाहेर जाणारा चेंडू राऊंड द विकेट येत असताना ऑलरेडी त्याने दाखवून दिलं की अँगल बनवणार आहे आणि असं असताना तुम्ही पुढे जाऊन मागे येणं आणि मागे आल्यानंतर चेंडू बॅटला लागणं हे तितकंच काही सोपं नसतं. फुलटॉस चेंडू उंच हवेमध्ये टोलावला गेला. क्षेत्ररक्षक आहे नाही असून काही फायदा नाहीये. क्षेत्ररक्षक गेला. चेंडू गेलाय सरळ लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. बघा ती फ्लाईट चेंडू मध्ये जरूर होती परंतु ती फ्लाईट नंतर चेंडू जर आपण बघितलं तर डेप्थ होताना दिसत होता आणि तो डेप्थ होताना प्रॉपर बॅटवरती तितका आलेला नाहीये परंतु अंतर गाठण्यामध्ये यश प्राप्त केलंय. हीच मोठी अचिव्हमेंट आदित्यची म्हणावी लागेल. स्क्वॅकेट करायचं होतं. चेंडूला गॅपमधून टाठवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे कव्हरमध्ये बघायला मिळाली. तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. 11 वरती 0. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये या येणाऱ्या 11 धावा ही चांगली स्टार्ट मी म्हणेल कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला आपण बघितलं होतं पॉवर प्ले षटक होतं 6 धावा आल्या होत्या. 2 महत्त्वाच्या विकेट गेल्या होत्या. तिथून असं वाटलं होतं लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय कारण टॉप ऑर्डरला कोलॅप्स करण्याची जी काही गती होती ती खूप वेगवान होती परंतु त्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये ते लगातार आले 2 षटकार रोशनच्या नव्हे यशच्या बॅटमधून कहाणी पलटवत असताना दिसले. अपील जरूर. पंचांवरती कोणताही प्रभाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि त्या 2 षटकारानंतर खऱ्या अर्थाने दिशा बदलत गेली आणि एकदा का ती रिदम पकडली फलंदाजाने की मात्र थांबणं या मैदानात तितकंसं सोपं राहत नाही. थांबवणं सोपं राहत नाही. तुर्तास शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकामधील पॉवर प्लेच्या षटकामधील. बघूया पॉवरफुल बॅटिंग या चेंडूवरती बघायला मिळतीये का. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ बॅटची काडा घेऊन चेंडू मागे गेला तर यष्टरक्षकाच्या हाताला की अंगाला लागून चेंडू बागे निघून गेला. तोपर्यंत एकदा कंप्लीट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 12 बिनबाद. टीम भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव. श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांच्या वतीनं आयोजित श्री भैरीजन्नी गावदेवी चषक 2025 चर्चा तर या चषकाची भरपूर सारी होती. मी पुन्हा एकदा ती गोष्ट सांगू इच्छितो की हे प्लॅनिंग एका दिवसाचं नाही आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही डेट घेतली गेली 29 आणि 30 मार्च आणि त्यानंतर ऑक्टोबर म्हणजे तुम्ही जर आता कॅल्क्युलेट कराल तर तब्बल 5 महिने मागे तुम्हाला जावं लागेल आणि त्या 5 महिन्यापासून ही स्पर्धा कशी करावी काय काय गोष्टी नाही याच्यामध्ये आणावं जेणेकरून अजून चांगली होईल यासाठी समस्त तिडेकरांनी प्रयत्न केलेले. विशेष कौतुक त्या मंगेश ठोंबरे यांचं की त्याने याच्यामध्ये पुढाकार खूप मोठा घेतला. नवीन गोलंदाजी मार्कवरती अजय धन्यवाद. अजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर जयराम मांडवकर. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होते. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन वाढलंय आणि या वाढलेल्या प्रोटेक्शनला कशा प्रकारे भेदतायत फलंदाज जयराम म्हणा किंवा आदित्य म्हणा हे पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्ता स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडा वाईडिश.
बघायला मिळते टुवर्ड्स दी काऊ कॉर्नर आणि यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. फेकून दिलं चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. जयरामने त्या चेंडूला रामराम केला असा काहीसा फटका इथे लगावलाय सरळ पट्ट्यामध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी मी म्हणेल काही प्रमाणामध्ये. आणि त्या चेंडूला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलं 6 धावांसाठी. स्वागत केलं गोलंदाज अजयचं. परंतु अजयला या षटकाराने खचून जाऊन चालणार नाहीये. या मॅच मध्ये जर का जिंकायचं असेल तर या जोडीला फोडणं सर्वात मोठी गरज आहे. यावेळेला स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू गलीमधून नव्हे थर्ड मॅनला क्लिअर करत असताना मागे निघून चालला क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. लॉंग चेस आहे. वेगवान चेंडू निघून चाललाय धगधग करत सीमारेखा पार. थर्ड मॅन क्लिअर करणारा अति सुंदर चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक 22 वरती जाऊन पोहोचलं. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. बघा दोन्ही फलंदाजांनी एकच विचार केला होता की काउंटर अटॅक करायचा आहे. फक्त अटॅक नाही, ज्या अटॅकनं समोरच्या गोलंदाजाच्या दिमागावरती हल्ला झाला पाहिजे हे माइंडसेट होतं. आणि त्यामुळे कदाचित या धावा सुद्धा सेट होताना दिसत आहेत. जर धावा करणार सेट तर तुमचा विजय होणार थेट. आणि तो थेट विजय मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीचं प्लॅनिंग आहे त्या प्रकारचं अवलंबन सुद्धा असणं गरजेचं. यावेळेला थोडासा बॅकफुटवरती जाऊन ऑकवर्ड पोझिशन मध्ये येत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु तो तितकासा सफल नाही. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग सीमारेखा पार. चौकार. जबरदस्त बॅटिंग होतीये. अजयला आता कोणता चेंडू हाताळावा हा प्रश्न पडलाय कारण मागील 2 चेंडूमध्ये चेंडूवरती गोलंदाजी कोणत्या प्रकारची चुकी होती असं वाटत नाहीये. बघा ना, कधी कधी म्हणतात ना, एखादा दिवा जर विझला तर प्रत्येक वेळेला काय हवेचा कसूर नसतो, कधी कधी तेल सुद्धा संपतं. त्यातला हा प्रकार आहे. इथे कोणत्याही प्रकारे गोलंदाजीची चूक नव्हती. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा जो चेंडू चौकारासाठी गेलाय थर्ड मॅन मध्ये ती नशिबाची साथ आहे. हा सुद्धा जो ऑकवर्ड पोझिशन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगला तिथे सुद्धा क्षेत्ररक्षण थोडंसं वीक झालंय. गोलंदाज अजय थोडा अडचणीमध्ये आहे. बघूया जयराम कशा प्रकारे या पुढच्या चेंडूवरती खेळतोय. गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जाऊन यावेळेला निसटलाय चेंडू. एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये सहज रीतीने इथं 3 धावा धावून कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची बघायला मिळाली आहे. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यापेक्षा चांगली स्टार्ट होणे नाही असं म्हणावं लागेल. जयराम मांडवकर आणि आदित्य कदम एक चांगली पार्टनरशिप रचतात. 29 आणि पार्टनरशिप हा मोठ्या धावफलकाचा पाया आहे. तो पाया इथं रचण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात काय घडते पुढील चेंडूवरती. लॉफ्ट काढायचा प्रयत्न चेंडूला कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. जयराम समोर पुन्हा एकदा अजय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. लवकर चेहऱ्याची पोझिशन बदलली. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगला गेला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 वरती बिनबाद टीम पिंपळगाव. चला नवीन गोलंदाज अशोक. पहिली 2 षटकं संपली. 31 म्हणजे 15.50च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. खूप चांगली बॅटिंग झाली. परंतु हे मध्यांतर आहे. 4 षटकांचं मध्यांतर आहे.
या 4 षटकांच्या मध्यंतरानंतर येणाऱ्या 2 ओ यावेळेला चेंडू मागे. नशीब ज्या वेळेला आपल्या बाजूने झुकता असतं किंवा मोमेंटम आपल्या बाजूने झुकता असतो त्यावेळेला कोणी किती मोठ्या संख्येने होत मोठ्या ताकदीने होत काही फरक पडत नाही. त्या पद्धतीचा हा फटका चेंडू सीमा रेखा पार चौकार. आता सकाळी ज्या वेळेला नाश्ता केला गेला त्यावेळेला मला वाटतं जयरामने नशिबाची भाजी खाल्लेली असावी. आता इथे आम्हाला 12th मॅन सांगतात त्यांनी वडापाव खाल्ला, कदाचित चटणी नशिबाची असावी म्हणावं लागेल. अशा पद्धतीची काही बॅटिंग होती. चेंडू मागे निघून चाललाय, चौकार येतोय आणि आनंदाचं वातावरण भैरी प्रतिष्ठान पिंपळगाव या संघामध्ये. परंतु सडे संघ थोडा अडचणीत आहे. अडचणी किती येवो त्या अडचणींना सांगणं गरजेचं आहे. ओ हो पुन्हा एकदा 1 2 3 4 चेंडू गेलाय सीमा रेखा पार चौकार. थर्ड मॅन गेला, फाईन लेग गेला. 2 चौकार आलेत. गोलंदाजाला विचार पडले चेंडू टाकावा तरी कुठे, कारण इथं फलंदाजाचे एफर्ट बघण्यापेक्षा जी चेंडूची गती दिशा या सर्व बाबी ज्या आहेत त्या हावी ठरतायत. म्हणजे सध्याची वातावरण निर्मिती जी आहे ती पूर्णपणे सडे संघाच्या विरुद्ध. आणि खऱ्या अर्थानं लढायला सुद्धा तेव्हाच मजा येते ज्या वेळेला सगळेजण आपल्या विरोधात असतात. आता नशिबाची साथ सुद्धा विरुद्ध आहे, वातावरण सुद्धा विरुद्ध दिशेने आहे, गोलंदाजाचे प्रयत्न अपयशी ठरतात. अशा वेळेला उभं राहणं ही मोठी आणि डिफिकल्ट टास्क सडे संघासाठी. ओहो लाभ केलाय चेंडू उंच हवेमध्ये. ही संधी आहे, संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. केलंय फलंदाज जयराम मांडवकर. डिपार्ट्स गॉन. तुषार सुतार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. मंदनगड तालुक्यातील काही अष्टपैलू खेळाडू त्यांच्या यादीमधील हे एक नाव आहे. डावखुरे हाताचा फलंदाज म्हणून तुषारचा नेहमीच खेळ या मैदानावरती उजवा राहिलाय. खास करून MPL ची स्पर्धा मी तुम्हाला सांगेल, या मैदानावरची अजून एक बाजूची विकेट मला वाटते त्यावेळेला होती, नाही हीच विकेट होती त्यावेळेला. तुषारने डावखुरा फलंदाज असताना ऑन साईडला खूप मोठा चेस असताना समोरच्या दिशेने मारलेले फटके अजूनही डोळ्यात समोर आहेत. आणि असा तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग करतोय. तुर्तास अशोकची प्रशंसा करेल. 2 चौकार आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं चेंडूला बॉडी लाईन टाकलं आणि त्यानंतर फटका खेळण्यास भाग पाडलं जयरामला आणि तिथं विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज बाद झालेत. 39 वरती 1-3 चेंडूचा खेळ. मागील 3 चेंडूची कहाणी जर आपण बघितली तर 4-4-0, 0च्या जागी W. आता फील्डमध्ये थोडासा बदलाव बघा. 20 मिनिटांचा अवधी आहे. या अगोदर सुद्धा सांगितलं होतं विथिन 20 मिनिट्स तुम्हाला तुमची इनिंग समाप्त करावी लागेल. आकुटप्प्याचा चेंडू हवेमध्ये काही काळ राहिला, स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवरती, काय पोचेल का? यस पोचलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत जाईल तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2-2चं 3 मध्ये केलंय. आणि हाताला लागल्यामुळे कदाचित त्याची गती कमी झाली आहे चेंडूची. जो इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने काही प्रयत्न केले, त्याने जो एस्केप घेतला होता त्या एस्केपद्वारे चेंडू काही प्रमाणात हाताला लागला आणि ती गती थोडी कमी झाली. जर हाताला नसता लागला तर कदाचित 4 सुद्धा मिळाल्या असत्या. बघणार आहोत यापुढे रणनीती काय असणार आहे. आता आदित्य आणि तुषार मैदानामध्ये आहे म्हटल्यानंतर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि ज्या ज्या वेळेला डावा उजवा असतो त्या त्या वेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमचं डोकं दुखतं, डोकेदुखी वाढते. आता ऊन सुद्धा इतकं मोठं आहे की तुमचं डोकं आपोआप दुखायला लागतं, कारण डायरेक्ट कनेक्शन तुमच्या डोक्यावरती त्या सूर्याच्या किरणांचं येतं. बघा इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु टप्पा आतमध्ये पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झालाय. कोणत्याही प्रकारची धाव किंवा बॅट आणि बॉलचा संपर्क बघायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय अशोकनं. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 42 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर दॅन 5 डिलिव्हरीज. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच दाटणीचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये लेग बिफोर विकेट. येस स्वप्नील सर,
लेग बिफोर विकेट म्हणून आदित्यला मैदान सोडावं लागेल. तुषार मैदानामध्ये स्थित असतील. 3 षटकं संपलीत. 42 वरती 1 अशी सद्यस्थिती भैरी प्रतिष्ठान क्रिकेट क्लब म्हणजे क्रिकेट संघ पिंपळगाव या संघाची. नवीन फलंदाज राज आलाय. तर राज आलाय, नावाप्रमाणे राज करावं लागणार आहे. जी सुरुवात जयराम आणि आदित्यनं करून दिली त्या सुरुवातीला पुढे नेण्याचं कार्य आता या तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवरती आलेल्या फलंदाजावरती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेवटचं अंतिम षटक आहे. चला सुरुवात स्टार्ट आणि यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला. बीमरच्या चेंडूवरती केलेला प्रहार. एक धाव, दुसरीचा प्रयत्न. काय दुसरी धाव घेतली जाईल का? हे क्या हुआ है? तुषार सुतार. ओ हो विदाउट कॉलिंग तुषारला मला वाटतं इथं मैदान सोडावं लागतंय. येस, नो बॉल. आणि नो बॉल नंतर फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतील. तुषार सुतार. तुषारला मैदान सोडावं लागतंय आणि राजने मात्र कोणत्या पद्धतीने आपली स्ट्राईक सोडलेली नाहीये. आता याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होतं. वादपेक्षा संवाद चांगला. एकमेकात असलेला संवाद कधीही चांगला वादापेक्षा. आणि तो संवाद न झाल्या कारणानं कदाचित ती विकेट आली आहे. नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी तुषारची. जय कदमला आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. बघा ती विकेट जयरामची विकेट, त्यानंतर जो काही ग्राफ खाली येताना दिसलाय तो मात्र वरती यायचं नाव घेत नाहीये. चांगली स्थिती जरूर आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि त्यानंतर 44 वरती धावफलक 44 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 विकेट्स आतापर्यंत आलेले आहेत. राज स्ट्राईक एंडवरती आहे आणि राजला फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मिळते. बघूयात काय घडतंय. श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांचं हे शानदार आणि बहारदार आयोजन. थोडीशी बॅट उशिराने आली आहे. चेंडूला स्क्वेअर लेगला खेळलंय. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. चांगली फेकी पॅरलल थ्रो तिथं बघायला मिळाला आणि तो थ्रो येईपर्यंत दुसऱ्या धावेचा कोणताही मानस दोन्ही फलंदाजांचा नाहीये. एकच धाव येताना पाहायला मिळते. खूप मोठमोठ्या मॅचेस आपण बघितल्यात ज्याच्यामध्ये पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या 45 शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या हरकती दुसऱ्या इनिंगवरती इम्पॅक्ट टाकताना दिसतात. आणि कदाचित तो इम्पॅक्ट तिथे बघायला मिळू शकतो. परंतु काय जबरदस्त फटका आहे. लेंथला परकलं, गतीला परकलं आणि वेल जज करणारा हा चेंडू पाठवलाय सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. एक्कावन्न 51 अर्धशतक धावफलकात लगावलं गेलंय. मागील मॅच मध्ये चेस झाला नव्हता, बचाव झाला होता, म्हणजेच डिफेंड झाला होता. आता बघूयात या मॅच मध्ये काय करते. तुर्तास 51 वरती 3 पुन्हा एकदा जय. ओ जयला
रनआउटची अपील. पंचांचं बोट हवेमध्ये. राज बाद. चला समीर सुतार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकेटची झडती ती पडझड अजूनही चालू आहे. संतोषची प्रशंसा करावी लागेल. संस्कारची माफ करा, जो ॲज अ बॉलर म्हणून आला आणि चांगली गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केली. एक षटकार जरूर आला, परंतु त्या व्यतिरिक्त जे काही चेंडू हाताळलेत तो नो बॉल वगळता खूप चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक षटकार यावेळेला समीरच्या बॅटमधून. 6 धावा. भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचे. समीर कासारे सुद्धा इथं बाद होतोय. 57 वरती अजून एक हादरा. मला वाटते 5वी विकेट इथं आली आहे आणि समीरची जागा घेण्यासाठी उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 57 धावा आहेत. मागील मॅच मध्ये आपण 62 धावा बघितल्या होत्या. जर इथे षटकार आला तर कदाचित त्या धावांना सुद्धा पार होताना आपण बघू. लास्ट बॉल. चला थोडी घाई करा, आपण 20 मिनिटाच्या नियर बाय आहात. दोन्ही कर्णधार एका बाजूला भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर हे दोन संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. वेलकम. आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथं आलाय. त्याच्या हातून चेंडू निसटलाय. चेंडू हातातून निसटणं म्हणजे एका पद्धतीनं सामना निसटण्याचे संकेत देतो. 1-2 3 धावा धावून कंप्लीट. 34चा प्रयत्न करत असताना फलंदाज मला वाटतं बाद झालाय. त्यामुळे 60 धावा धावफलकावरती आहेत. 61चं लक्ष ठेवलं गेलंय ते पंचशील क्रिकेट संघ सडे या संघासमोर भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव या संघाच्या वतीनं. हॅलो चिक. मान्यवरांचे शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस होताना आपण पाहतोय
नाणेफेकीचा अहवाल एस गुडेकर भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेकर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक निवडलेला आहे. मग मागच्या मॅचचं चित्र आपण पाहिलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर का पाहिलं तेच समीकरण सिद्ध होणार. ह्या मॅचमध्ये सुद्धा 60+ 61 धावांचा बाटला करायचा आहे. पण पाहतोय पंचशील क्रिकेट संघ सडे विरुद्ध भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव. यावेळी 24 चेंडू आणि आपण 60 धावां 60+ जाण्याचा प्रयत्न 61चं आव्हान केलं आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय DBN नेटवर्क यांच्या यूट्यूबच्या स्क्रीनवरती लाईव्हवरती पाहतोय. एक पालघर जिल्ह्यातील नावाजलेलं यूट्यूबला चॅनल. तर खऱ्या अर्थाने पूर्ण आपण पाहतो की महाराष्ट्रभर स्पर्धा कव्हर केल्या जातात DBNच्या माध्यमातून सुद्धा. त्या एका बाजूला आपण कॅमेरामॅन अल्केशला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला फ्रंट कॅमेरामॅनची भूमिका निभावताना साहिल असतील. आणि आज पहिल्यांदा साईड कॅमेरा अखिलेशला सुद्धा पाहतोय शुभम. चला दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. आणि आज आपण प्रथमच पाहतोय नारंगीतील एक छोटासा सितारा आपल्याला DBNच्या माध्यमातून स्कोररची भूमिका निभावताना पाहतोय. आर्यनला सुद्धा आज पाहतोय. स्ट्राईक एंडवरती संस्कार. नॉन साईडला अशोक. गोलंदाजी मारवरती समीर सज्ज होताना 24 चेंडू आणि एक्स्ट्रा धावांचा पाठला करायचा. 61 इज अ टार्गेट. पहिला चेंडू सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडविकेट क्षेत्ररक्षक आहे. थोडासा हातामधून चेंडू निसटतोय. डीपवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फक्त सिंगल. एकेरी धावेने श्री गणेश होतोय सडे या संघाचा. बघा पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा सेट केल्या जातात. आपण मागच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं होतं की पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत नाही. त्याचं कारण सुद्धा तुम्ही स्टार्ट कशा प्रकारे करता. इथून जर का एक्स्टर्न 61चा पाठला करायचा तर स्टार्ट. आता लेफ्ट हँडर बॅटर जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक डीपमध्ये जाताना एक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुद्धा पाठी येताना दिसतोय आपल्याला. थोडंसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण पाहू शकता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण मागे येताना ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक मागे येताना बाकी सर्वजण सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडूला चेंडू जातोय सरळ. थोडासा फटका फसला. बॅटमधून जशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल. पण थोडासा तिकडे चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला. परफेक्ट बाउंड्री लाईनला झेल टिपला गेला. लेफ्ट हँडर बॅटरला पहिला हादरा लागतोय सडे या संघाला. संघाची सारी पोर आहेत रणझुंजार. पोर आहेत रणझुंजार. संघातील सर्व खेळाडूंना एकत्र आणलंय सहकार्य लाख मोलाचा. सहकार्य मंगेश टुमरे आणि युवा क्रीडा कमिटी संघाचा. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवी चषक टीडी. पॉवर जनरेट फुल झाली होती पण थोडंसं आपण मैदानामध्ये हव्या कोणत्या बाजूने हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. इतक्या क्षणाला जेव्हा बॅटमधून फटका एक्झिक्यूट केला गेला तेव्हा वाटलं की मिडविकेटच्या डोक्यावरतून चेंडू जाईल. आणि तिथे पण पाहू शकता की मिडविकेटचा क्षेत्र सज्ज होता. एक चांगला झेलसुद्धा टिपला गेला. पहिला आदरा लागला एकेरी धावेवरती. नवीन बॅट्समॅन बंटीला मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगलने धावफलक पुढे सरकताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करताना मात्र 2 येणारे 3 चेंडू पॉवर प्लेचे चेंडू असतील. आपण पाहू शकता इथून जर का 3 चेंडूवरती
एखादा दुसरा मोठा फटका जर का आला तर चांगल्या परिस्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न असेल. अन्यथा आपण पाहू शकतो की जे मोमेंटम आहे 60+ पाठला करायचा आहे, त्यासाठी एक चांगली परिस्थितीमध्ये येणं संघाचं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, शॉटला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतोय. चुकी झाल्यानंतर थोडीशी आउटफुल फास्ट आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. विरारची ग्रामदेवता जीवदानी आईला वंदन करणारं हे गाणं होतं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल करा धावा 6. चेंडू हवेमध्ये सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केत आहेत, पण कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी एक चांगला झेल टिपलाय. दुसरा हादरा लागतोय टीम सडे या संघाला. बॅट्समॅन अजयला आपण पाहू शकता, एक चांगला फटका आला होता, त्यानंतर आपण विकेट सुद्धा जाताना पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सरळ निघून जातोय सीमारेषा आर पार, चौकार. सुंदरा बायाना कवरी फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे फायदा घेतला होता. एक चांगला फटका आलाय. धावफलकार धावा 6 आणि पुढे सरकताना 16 धावा. थोडंसं स्वतःला थांबवलं गेलं. आपण पाहू शकता मनामध्ये फटका होता की ऑन साईडला मोठा फटका घ्यावा, पण एंड मोमेंटला बॅट थांबवली गेली. थोडंसं माइंड चेंज केलं. गोलंदाजाने आपली दिशा सुद्धा बदलली होती. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 16 धावा. बघा इथून जर का डॉट आले मग डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे, कारण की आपण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं की चेस करताना थोडासा दबावामध्ये संघ होता. फटका बॅच म्हणून थोडासा फटला तर शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाला संधी होती इकडे येऊन झेल पकडण्याची, पण थोडीशी संधी हातातून निसटते. सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 17. इथून जर का आपण पाहू शकतो पंचशील क्रिकेट संघ सडेला जर का कमबॅक करायचा असेल तर फक्त मोठे फटके खेळावे लागतील, पण ते मोठे फटके खेळताना जर का विकेट आला तर थोडा दबाव सुद्धा वाढणार आहे. या गोष्टी सुद्धा विचार करायच्या असतील. एका बाजूला आपण पाहतोय पिंपळगाव संघ जो मोमेंटम आहे त्या मोमेंटमला आपल्या बाजून कायम ठेवण्याचा प्रयत्न. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न.
फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. एकवीस धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटने संपर्क होता पण तिकडे आपण पाहू शकतो की थोडासा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 21. 21 धावा. मॅच बॉल आलाय. 21. 21. 60 प्लस जाण्याचा प्रयत्न. तर पहिल्या 2 षटकांमध्ये निदान 30 धावा सुद्धा पाहिजे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुमच्या 30 धावा असतील आणि थोडंसं धावफलक संत गती आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मांडला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख चेंडू सर्कलच्या आतमध्ये अडवला गेला, झेल नाही टिपला गेला, पण क्षेत्ररक्षक सुद्धा चांगले होतं. मी टप्पा पडल्यानंतर चेंडून थोडीशी उसळी घेतली होती, हातामध्ये चेंडूला अडवलं गेलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 22-22. बघा इथून 60 प्लसचा जेव्हा बाटला करायचा आणि पहिल्या 2 षटकामध्ये निदान 30 धावा सुद्धा पाहिजे. सुद्धा गोष्ट आहे. येणारी 12 चेंडूमध्ये इम्पॉर्टंट 6 चेंडू असेल. तिसरं षटक मॅचला वळण देणारं षटक. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण थोडीशी बॅटची इनर एज लागून चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसला. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा 22-22. येणारे 11 चेंडू आणि 39 धावा. 11 मध्ये 39च्या आधी येणारे 5 चेंडूवरती किती मोठे फटके आहेत इम्पॉर्टंट असतील, कारण की शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा ठेवल्या जातील हे सुद्धा इम्पॉर्टंट बघण्यासारखी गोष्ट असेल. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, फ्री होम डिलिव्हरी दिले सर. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये, टिपला एक चांगला झेल, तिसरा हादरा. मग इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे एखादी गोष्टी फ्री होम डिलिव्हरी केली जाते ना, ती फ्री होम डिलिव्हरी करू शकतो. क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातामध्ये सरळ चेंडू, फुलटॉस चेंडूला आपण जाताना पाहिलं आणि इथून जर का विकेट दबाव सुद्धा वाढणार आहे, कारण की नवीन बॅट्समॅन येणार येता मोठे फटके घ्यावे लागतील, कारण की आपण थोडंसं बघतो 39चा पाटला येणारे 10 चेंडू, 10 मध्ये 39 असतील तर इम्पॉर्टंट 4 चेंडू असेल की शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा ठेवल्या जातील हे सुद्धा पाहण्यासारखी असेल की शेवटच्या क्षणाला बॅट्समॅनला चान्स आहे का हे सुद्धा बघावं लागेल. दिशा चुकली जाते, दिशा दुखली जाते, पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना धावफलकार धावा 23 धावा. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, जजमेंट थोडीसा चुकलाय, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. ते पण पाहू शकता की जजमेंट थोडासा लॉंग ऑफच्या क्षेत्रात लवकर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू थोडासा लांब राहिला आणि आपण पाहू शकतो थोडीशी चुकी झाली, चौकार आलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 27, 27 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून जर का गोलंदाजाने तुम्हाला फटका खेळण्यासाठी चान्स नाही द्यायचा. ज्या प्रकारे आपण पाहू शकता की पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ तेव्हा सुद्धा 12 होता, पण ते मोमेंटम दुसऱ्या षटकामध्ये धावा ठोकणं, तिसऱ्या षटकामध्ये स्वतः धाव फलकाला एक जलद गती देणं, 60+ देण्याचा प्रयत्न केला होता, ते यशस्वीरित्या झालं होतं. पुन्हा एकदा शफळ होऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. यष्ट्यांवरतून चेंडूचा ते डॉट आला, ते डोकेदुखी सुद्धा वाढले गेले. इथून या मॅचमध्ये दबाव पूर्णपणे आपण पाहतोय. सडे या संघावरती थोडासा दबावात आहे संघ. ऑन साईडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू जाताना लॉंग ऑनच्या क्षेत्र चेंडूला फील्ड करेपर्यंत फक्त सिंगल. तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलकर धावा 28 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचे षटक. आदित्यच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आणि इथून मॅचमध्ये आपण पाहू शकता पंचशील क्रिकेट संघ सडे थोडासा बॅकफुटर येताना त्याचं कारण सुद्धा आहे की मॅचला स्टार्ट कशा प्रकारे केला ते आपण पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 विकेट आले, त्या कारणास्तव दबाव सुद्धा होता. मॅचच्या मॅचमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. 60+ धावफलक जर का तुम्ही उभारले तर एक चांगलं मोमेंटम तुमच्या बाजूने आहे. चेंडूला लेफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ आदळतो यष्टनवरती. बंटी बॅक टू द डगआउट. त्या पालखी सुद्धा गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावरती नारंगीतून एक पालखी सुद्धा एकविरेची पालखी निघणार आहे, ते आपण पाहतो. दरवर्षी पालखी सोहळा असतो, खूप जल्लोषाने इथून नारंगी गावातून सपोर्ट असतो त्या पालखीला. आणि निश्चितच नारंगी म्हटल्यावरती कोणताही सण असला तरी एक मोठा उत्साहाने साजरा केला जातो. फुल टॉस चेंडू, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही आलाय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत, नोचा इशारा. नो आल्यानंतर डीजे मास्टरने फ्री हिटचा कॉल सुद्धा दिला होता. डीजे सुद्धा कौतुक आहे की मॅच कशा प्रकारे चालू आहे, त्याच प्रकारे गाणे सुद्धा आपण याआधी पाहिलं की एकवीर आईचं गाणं होतं. आणि निश्चितच उद्याच्या दिवशी आपण या नारंगीच्या गावातून एकवीर आईची पालखी सुद्धा निघताना पाहणार आहे. ऑन साईडला फ्री हिट होता, पण तेवढा फ्री हिटचं लायसन्स सुद्धा नाही मिळाले. इथून जशा प्रकारे मोमेंटम आहे त्या मोमेंटमला आपण पाहतोय. भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगावने कायम ठेवले. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे मॅचला स्टार्ट केले गेले पॉझिटिव्ह इंटेनने आम्ही खेळू, त्याच इंटेनने क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झाले. म्हणजे 60+ धावफलक एक चांगलं उभारलं गेलं होतं, त्याला कायम ठेवले. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा जास्त धावाने दिल्या. आउटसाईड द ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापेक्षा लांब आपण पाहू शकता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि पॉईंटच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट आलाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 29 धावा. सूर्य जशा प्रकारे बॅट्समॅनला वाचले गेले, रेड केले गेले. बॅट्समॅन आपण पाहतोय की थोडंसं आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण गोलंदाजी करताना आपण गोलंदाजाला सुद्धा पाहतोय की प्रभावित करतोय. खऱ्या अर्थाने त्याच दिशेने गोलंदाजी करताना की जर का शफल चालू होते, मला सुद्धा माहिती आहे की असा चेंडू हाताळायचा. एक चांगला चेंडू हाताळला होता. आउटसाईड द ऑफ स्टंप शफल मारण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. हार्ड लक टीम पंचशील क्रिकेट संघ सडे आणि विजेता संघ पिंपळगाव संघाचे खूप खूप अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच ज्या संघाचे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.